म्हणलं काय करू खोकला आला. पण म्हणे इथे का ते आजारी पेशंट आहे, तुम्हाला हे बरं नाही. तो लगेच उठला तो मनुष्य म्हणे तुम्हाला राग येऊ द्या, पण यांना वाचायचं आहे ना. असं तसं आहे असू द्या, विनोदाचाही भाग असतो काय नाही असं आहे. तेव्हा तुम्हाला परत सांगतो, ही जाणीव आहे तुम्हाला. आज जो तुम्हाला जो पदार्थ मिळाला असेल या निमित्ताने आपण सगळेजण जर एकत्र येऊन हे जे गमावलेलं आमची स्वातंत्र्य गेलेली आहे, काही विचारायचंच नाही सरकारला, आधी तर विचारायचंच नाही, ते देखील ते उत्तर. आणि मग आमच्या रोजच्या वर्तमानपत्रामध्ये चर्चा कशाची, सर्वात जास्त चर्चा कशाची, रस्त्यावरच्या खड्ड्यांची. मग इकडून रस्ता काढला तर काय होईल, पुण्यासाठी की महानगर, चर्चा कशाची, खड्ड्यांची. आता हे राजकीय बाकीचे राजकीय खड्डे, आणि दुसरं एकदम डायरेक्ट ट्रेन नागपूरवर निघाली की एकदम ती ह्याच्यात ट्रेन. तर हे सगळं लक्षात घेऊन मी तुम्हाला एवढं सांगतो, आहे आधार आहे सगळे आहे, तरीही तुम्ही बोलवा तिथे जरूर येईल, जिथे शक्य तिथे ते जरूर येईल. आणि मी अवसर नाही करते, तुम्ही करा काही करा, पण पुण्यातल्या वृत्तपत्राच्या एक दिवशी का होईना सो मंत्री त्या सांगायचे फुलं कराय, हा जो बंदी घातलेली आम्ही जे ते छापायचं की नाही ती काढून टाका. असं जर सत्याग्रह केला त्या सत्याग्रहात मी भाग घ्यायचा आहे. असे छोटे मोठे सत्याग्रह प्रयत्न करूया, हा एक प्रयत्न आहे. तेव्हा ह्या प्रयत्नाला, अशा प्रयत्नांना तुम्ही सुरुवात आहे. वारे आमच्या आपण मित्र आहोत एकमेकांचे, सगळे एकमेकांचे रोजचे सहकारी आहोत. पण आता आपल्याला साधारण झेप घेतली पाहिजे, आपल्या कामामध्ये रोजच्या कामामध्ये बदल करून हे जे लोकशाही नष्ट करण्याचं घटकारस्थान चाललं आहे आणि खोटं आहे ते चाललं आहे, याचा कुठेतरी जरा. आणि मला खरंच मी जो आशीर्वाद आहे, आमच्या मताला म्हणतात अहो एखाद्या बाईला नवरा मानत असेल तर मी आया बाया तो विचार करतो की याला आवराव कसा. आणि त्याची एखादी म्हातारी म्हणते मी होते बोलते त्याला, पण तुम्ही माझ्या मागं चाला. आणि त्याला विचारते काय रोज काय मारतो रे. तसं आजच्या राज्यकर्त्यांना सुद्धा रस्त्यावर विचार, आणि त्या रस्त्यावर येण्याची किंमत शेवटी काय तुरू ती करूया ना. गांधींचं नाव घेतोय पण सत्याग्रहाचा विषय पडू द्यायचा नाही. सत्याग्रह फक्त परकेशन नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं कि हमारे पास सत्ता है, संपत्ति है, ईडी है, सुप्रीम कोर्ट है, क्या है तुम्हारे पास. हमने कहा हमारे पास बाबा है. पण जर निर्धार नसेल तर ते सत्ता संपत्तीला काय किंमत आहे. थँक्यू.